जिचा मुख प्रकाश देखोनी रोहिणीवर लज्जित। गोपाल कृष्ण भगवान की जय। असो, आज गुढीपाडवा। आज गुढीपाडवा आपल्या हिंदू धर्माप्रमाणे मराठी वर्षाचा पहिला दिवस आणि या पहिल्या गुढीपाडव्यानिमित्त आपल्या सर्वांना भरपूर अशा शुभेच्छा। भगवान परमात्मा भगवान श्रीकृष्णाच्या कृपेनं, हनुमंतरायाच्या कृपेनं आपल्याला आरोग्य, धन संपदा सर्वांना सुखात ईश्वरानं ठेवावं, अशीच वर्षानुवर्ष या हनुमान मंदिरामध्ये ही ईश्वराची कथा चालावी आणि आपण सर्वांनी श्रवण करण्यासाठी येण्याची ईश्वरानं आपल्याला सर्वांना चांगली बुद्धी द्यावा, हीच हनुमंतरायाच्या चरणी, भगवान गोपाल कृष्णाच्या चरणी प्रार्थना करून या असणारी पांडव प्रतापाची कथा सांगत असताना श्रीधर स्वामी सांगू लागले, जी द्रौपदी होती, द्रौपदी कोण होती? प्रत्यक्षात या असणाऱ्या या सृष्टीवर ज्या सृष्टीवर वलयांकित ज्यांनी पराक्रम करून आपलं दिग्विजय केला, अशा असणाऱ्या धर्मराजाची पत्नी, या सृष्टीला निर्माण करणाऱ्या देवादिदेव भगवान श्रीकृष्ण त्या भगवंताची बहीण आणि द्रुपद राजाची, मोठं साम्राज्य असलेल्या द्रुपद राजाची मुलगी, आणि ती असणारी द्रौपदी किती सुंदर होती, तर तिचा अंगाचा वास कोसानं कोस असा बाहेर लांबवर दूर जात होता। ती जर बोलायला लागली तर तिच्या दाताचा प्रकाश जसे हिरे माणिकांचा प्रकाश पडतो तसा तिचा प्रकाश पडलेली अशी असणारी सुंदर इतक्या साम्राज्याची साम्राज्ञी असलेली द्रौपदी त्या दुःशासनानं सभेमध्ये आणली आणि सभेमध्ये आणल्याच्या नंतर बोलताना तिच्या दाताचा प्रकाश पडत होता। अशी असणारी कथा ग्रंथकर्ते सांगू लागलेले। कर्ण म्हणे द्रौपदीस तू दुर्योधनाचे अंकी बैस, भोगी आता राजविलास सोडी आशा पांडवाची। ज्या वेळेस द्रौपदीला राजसभेमध्ये आणलं त्यावेळेस दुष्ट दुर्जन असलेले जे काही कौरव होते आणि त्या कौरवामध्ये कर्ण बसलेला होता, आणि तो कर्ण त्या द्रौपदीला म्हणू लागला की हे द्रौपदी, आता उभी काय राहिलीस? अगं तू या कौरवांची दासी झालीस, लवकर या असणाऱ्या दुःशासन दुर्योधनाच्या मांडीवर येऊन बस, त्याची दासी हो, आणि हे जे काही एवढं मोठं हस्तिनापुराचं साम्राज्य आहे त्या साम्राज्याची तू मुख्य पट्टराणी हो, असा असणारा दुष्ट दुर्जन कर्ण त्या द्रौपदीला बोलू लागलेला। आईचे ऐकत आते पद्माक्षी, भीमार्जुना क्रोधे लक्षी, परिपक्षहीन अंध पक्षी तैसे दीन दिसती ते। ज्या वेळेस दुर्जन लोक त्या द्रौपदीला बोलत होते, नाना प्रकारचे छळ करीत होते, छळणानं तिचे अपमान करीत होते, आणि ज्यावेळेस कर्ण तर दुर्योधनाच्या मांडीवर बस मानल्याबरोबर त्या द्रौपदीला राग आला, पण राग आला आणि ती असणाऱ्या आपल्या पतीकडं, ज्यांच्या जीवावर आतापर्यंत ती राहिली, त्या असणाऱ्या आपल्या पतीकडं क्रोधानं बघू लागली। ज्यावेळेस भीमाकडं बघितलं, अर्जुनाकडं बघितलं, अर्जुन आणि भीम या असणाऱ्या सृष्टीमध्ये गदायुद्धामध्ये ज्याची कुणी बरोबरी करीत नाही असा असणारा भीम, आणि ज्याच्या या सृष्टीवर धनुर्विद्येमध्ये ज्याला कुणी जोडी नाही असा असलेला अर्जुन, इतके सामर्थ्यवान
पण ज्यावेळेस द्रौपदीने त्यांच्याकडे बघितलं त्यावेळेस जसं एखादा पक्षी अरण्यामध्ये जळालेल्या जंगलामध्ये पक्ष नसल्याला पडावा आणि पक्षी नसल्याला पक्षी जसा दिन दुबळा होऊन तसाच येरी मानवांचा वारा न पडून देणारा पक्षी सुद्धा दुबळा होऊन पडतो, त्याचप्रमाणे त्या असणाऱ्या पांडवांची अवस्था झालेली आणि ती द्रौपदी बघू लागलेली. भीमास नाव रे क्रोध तदा सावरोनी करे आकर्षी गदा मने कौरवाच्या शिरच्छेदा करीनाता क्षणार्धे. अहो ज्या वेळेस आपल्या पत्नीची निर्भेदना करून ते दुर्जन बोलत होते आणि पत्नी सहाय्यासाठी आपल्या पतीकडं बघत होती, त्यावेळेस या सृष्टीमध्ये सर्वश्रेष्ठ असलेला गदाधर शक्तिवान की ज्या भीमाला 9000 हत्तीचं माजलेल्या हत्तीचं बळ आहे, इतकी शक्ती आणि तो शक्ती असलेला भीम ज्या दुष्टांचा नाश करण्यासाठी किंवा त्यांना शिक्षा लावण्यासाठी आपली गदा चाचपू लागला आणि चाचपून म्हणू लागला की मी आता ह्यांचा प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी त्या भीमाची तळमळ किंवा भीमाची अवस्था झालेली. पांचालीने पाहता विलपून माझे हृदय झाले शतचूर्ण दवानल झाली तृणांकानन तेवी दुर्जन मारीन हे. मग ज्या वेळेस ती असणारी द्रौपदी शोक करून किंवा आपल्या पतीकडे बघत होती, सहाय्य करण्यासाठी बघत होती, त्यावेळेस भीम विचार करू लागलेला आहे, हे जे असणारे दुष्ट दुर्जन आहेत ह्यांना मी आता नक्कीच मारीन. कसा मारीन तर ग्रंथकर्त्यांनी एक दृष्टांत देऊन सांगितला की जशी बारकी एक विस्तवाची कोलंगती आणि ती कोलंगती जसा एखाद्या मोठ्यावर वळईला किंवा गवताच्या गंजीला लागून आखी वळई एका क्षणात जाळती, त्याचप्रमाणे मी असणाऱ्या दुष्ट दुर्जनांना एका क्षणात मारीन, असा भीम विचार करू लागला. धर्म म्हणे ऐक भीमा तीही पण करुणी जिंकिले आम्हा क्रोधावरी करी क्षमा वेगे पाहे विचारून. ज्या वेळेस भीम बसलेल्या जागेवर तळमळ करून आपली गदा चाचपीत होते, त्या दुष्टांना मारण्यासाठी उठण्याचा प्रयत्न करीत होते, राग राग बघत होते, त्यावेळेस जवळ बसलेल्या धर्मराजांनी त्या भीमाला हाताला धरलं आणि हाताला धरून भीमाला विवेकाच्या गोष्टी सांगू लागले की हे भीमा बघ, त्या असणाऱ्या दुष्टांना आपल्याला कपट करून आपल्याला जिंकलंय, आपण त्यांच्या आज्ञात झालो किंवा त्यांच्या अंकित झालेलो आहेत आणि आता आपण राग राग त्यांच्याबरोबर युद्ध करणं हे काही योग्य नाही. भीमा, जे काही धर्माधर्म आहेत विवेकाच्या गोष्टी त्या जरा एकदा विचार करून बघ, असं धर्मराजे भीमाला सांगू लागले. तुझ क्रोध नावरेची कदा तरी माझी मस्तकी प्रेरी गदा परी स्वधर्म सत्य मर्यादा सर्वथाईन सांडी तू. हे भीमा, अरे या असणाऱ्या दुर्जनांनी आपल्याला जिंकलेलं आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला धर्मानं किंवा नीतीनं आपण त्यांच्या अंकित झालो. आता त्यांच्याबरोबर काय आपल्याला युद्ध करता येणार नाही किंवा त्यांना मारता येणार नाही. भीमा, जर तुला लय राग आला असेल, जर तुझा राग तुला अंकित होत नसेल तर तू तुझी गदा उचल आणि तू गदा उचलून माझ्या डोक्यात घाल, माझ्या हातात ओढ, असं आपण त्या दुष्टांना काही बोलू नको. आणि ही जी काही धर्माची मर्यादा आहे ती धर्माची मर्यादा ओलांडू नको, असं धर्मराजे पुन्हा भीमाला विवेकानं सांगू लागले.